सो है गाइस, काय हालचाल. आज मी रिटर्न अजून आलो आहे एक नवा व्हिडिओ घेऊन. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन आज काय तुम्ही जे फ्लिपकार्टवर तुमची आय डी कशी रीते बनवू शकता, फ्लिपकार्ट कशी रीते डाउनलोड करता, ते आय डी कशी बनवायची, एड्रेस कसं टाकायचा, आज मी ते तुम्हाला दाखवेन. तर चला बिना देरी करते हुए आपले व्हिडिओ चालू करू. आख्याचे पुढं तुम्ही जायच्या प्ले स्टोरमा आणि प्ले स्टोरमा जातो म्हटलं प्ले स्टोरमा जायच्या प्ले स्टोरमा जान अठ जान फ्लिपकार्ट लिख जास फ्लिपकार्ट फ्लिपकार्ट आख्याचे पुढं तुम्ही इंस्टॉल कर जा. इंस्टॉल होईल मग मी तुम्हाला सांगेन कशी रीते होईल तर अख्खा कशी रीते प्रोसेस काय आहे. तुम्ही व्हिडिओમાં बनवून राहायचास, व्हिडिओला लाईक कर जा. तुम्ही व्हिडिओला अगर तुम्हाला पसंत येईल तर तुम्ही नक्कीच फॉलो कर जा. चॅनलला सबस्क्राईब पण कर जास. माझा नवा चॅनल आहे तर आता डाउनलोड झाला आहे, याला आपले ओपन करू सिम्पली. तो अख्याच्या पुढं तुम्हाला लोकेशन सांगेल. लोकेशन तुम्ही वरच्यावर क्लिक कर जा. यावर क्लिक करता तुम्हाला लँग्वेज चूज करायला लागेल. तुम्हाला जे लँग्वेजમાં आवडेल ते लँग्वेजમાં तुम्ही, अगर तुम्हाला हिंदी आवडेल तर हिंदी कर जा. आणि इकडं जे इंग्लिश आवडेल ते मराठी, तर जे आवडेल ते आपल्या इंग्लिशમાં करू. इंग्लिशમાં क्लिक करला काय मग तुमच्या आख्याचे पुढं मोबाईल नंबर द्यायचे. माझा मोबाईल नंबर पुढंपासून आहे तर मी वर क्लिक करतो. माझा मोबाईल नंबर आलं त्यावर ऑटोमॅटिक झाला बरोबर. मोबाईल नंबर तुम्ही लिंक करसा ना का तुमचा जी आय डी आहे ती बरोबर होऊन जा. तर मोबाईल नंबर लिंक करसा तर असा काही इंटरफेस दाखवेल. तुम्हाला सिम्पल तुम्ही फ्लिपकार्टमध्ये येऊन जासा. पण तुम्हाला आय डी आता मेन गोष्ट काय, आय डी बनवायचे માટે तुम्ही अकाउंटમાં यावर माणूस जसा यावर क्लिक कर जा. यावर क्लिक करून असं तुम्ही वर कर जा. वर करून मग एक दुसरे नंबर दिलेला आहे एडिट प्रोफाईल, यावर तुम्ही जायचा. यावर क्लिक करून यावर क्लिक करसा तर असा इंटरफेस येईल. तुम्ही तुमचं फर्स्ट नाव टाक जास. फर्स्ट नाव मी माझं टाकतो अँड लास्ट नेमમાં तुमचं सरनेम टाक जास. सरनेम टाकला की तुम्ही याला सबमिट कर जा. ईमेल आय डी पण खाल आहे, ऑप्शनल आहे. तुम्हाला जर करायचं हवं तर कर जा, नाही तर मग तसाच राहून द्यायचा. तुमच्या खाली मोबाईल नंबर पण आहे तर हे करून मग तुम्ही सबमिटवर क्लिक कर जास. मग करून मग आता जे मेन काम राहिलं आहे ते तुमच्या आहे. तर जे ॲड्रेस बनवसा, जे जागेवर तुमच्या प्रोडक्ट काही पण तुम्ही जे मागवसाल ते तुमच्या तेच जागेवर येईल. त्याच्या માટે तुम्ही ॲड्रेस हे करायला लागेल. ते ॲड्रेस तुम्ही कशा रीते करता. तुम्ही सिम्पल सेव्ह ॲड्रेसवर यावर क्लिक कर जा. यावर क्लिक करून अँड जरा टाईम लागेल, तुम्ही देखत राहा. देखून शकता माझा जुना ॲड्रेस आहे. जो जुना ॲड्रेस आहे तो मी पुढंच बनवेला आहे. आता तुम्हाला दुसरा ॲड्रेस धारो के बनवायचा आहे. तुम्ही नवा ॲड्रेस बनवसाल तर ॲड अ न्यू ॲड्रेसમાં यावर क्लिक कर जास. तुमच्यावर ऑप्शन येईल, यावर तुम्ही सिम्पल असा क्लिक कर जास. तुमचं जे पण लोकेशन हवा ते तुम्ही हे करीन. पण पुढंच तुम्ही तुमचं नाव लिख जास. काही पण जसं काही मी माझं नाव लिखतो अँड आखा तुमचं पुरा नाव लिखा तर पुरा, नाही तर तुमचं नाव आणि तुम्ही लिखून शकता. अँड तुमच्या खाल मग तुम्ही फोन नंबर एमा तुमचा नंबर दिजास. एमा तुमचा नंबर दिजास. मग जे तुमचा पिन कोड जे नंबर आहे तो तुम्ही टाकून शकता. अगर ते तुम्हाला नाही खबर ते यूज माय लोकेशन, अगर तुम्हाला थोडी खटपट नाही करायची तर तुमच्या लोकेशन तुम्ही ऑन कर जास. तुम्हाला पिन कोड नंबर आहे तर पिन कोड नंबर टाकायला. तुम्हाला अगर पिन कोड नंबर नाही खबर हवं तर मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही सीधं बॅग जान अँड तुम्ही गूगलમાં सीधा जाईन. गूगलમાં पिन कोड नंबर असा लिखी जास. पिन DNH आपलं DNHમાં राहतो तर DNHचं पिन कोड असा करून दिलेला आहे. तर वर सिम्पल यावर तुम्ही असा दाबून ठेवसाल.
अठं तुम्हाला कॉपी करायचे लिंक गेली एवर असा कॉपी कर जा, सिंपल आहे बेग जाय जा, बेग जान एवर तुम्ही क्लिक कर जा, अठं दाबून ठेव जा, पेस्ट कर जा, वर पेस्ट लिखेला आहे पेस्ट कर जा येऊन गेला का तुमच्या आखीच अठं लोकेशन जे पण आहे ते तुमच्या अठं येऊन जा. तुम्हाला प्रॉपर कच्चे जागेवर मागवायचं आहे ते तुम्ही अठं तुमच्या घराचे नंबर जे पण हवा काही ते तुम्ही अठं लिखून शकता. जसं काही मला आता खानवेलला मागवायचे आहे, खानवेल 4 रस्ता, ये एक ॲड्रेस झाला. एक दुसरा ॲड्रेस तुम्हाला अजून टाकायला लागेल जे कसा पण हवा जे जी पॉप्युलर जागा आहे, जसं काही खानवेल 4 रस्ता, खानवेल पोलीस स्टेशन या खानवेल गणेश मंदिर तुम्ही असं टाकून शकता. मी इथं लिखत हूँ खानवेल खानवेल गणेश मंदिर, खानवेल गणेश मंदिर असा करून मी लिखना एवढा करून मग तुम्ही इथं सेव्ह ॲड्रेस नाही मग क्लिक कर जा, तुमचा ॲड्रेस होऊन गेला. सिम्पल, यात काही વધારે करायची गरज नाही मिळत. जर तुम्हाला दुसरा ॲड्रेस तसाच बनवायचा तुम्ही वर अजून यावर क्लिक करून दुसरा ॲड्रेस तुम्ही बनवून शकता. अठं तुम्हाला जे दिलेलं आहे तर पुढंपासूनच थोडा तुम्हाला दाखवलेलं तर तुम्ही जेवर कराय तेवर करून जास. अठं वरचेमाच क्लिक करजा दादरा आणि नगर हवेलीमा, तर खालचेमा करसाल तर तिकडे दमलन काही एक बार जात आहे ते तुम्ही ते थोडं द्या ना जास्त. पण अगर तुम्हाला नाही समज पडतं तुम्ही कमेंट कर जा, मला खबर नाही पडली असं करून तर मी तुम्हाला अजून बेसरीते सांगेन, बेसरीते खबर पडेल तशी रीते मी तुम्हाला दाखवीन. सो व्हिडिओ तुम्ही देखली ते માટે खूप खूप आभार. अँड तुम्हाला जर लागत हवा काही गडबड झाली काही मिस झाला आहे तर मग तुम्ही ते रीते करून शकता. मी आता तुम्हाला दाखवतो कशी पण वस्तू काही मागवायची होईल तर तुम्ही कचेरीचे मागवून शकता. सिंपल आपली काही पण वस्तू ऑर्डर करून देखू. धारो के मला एक घडी मागवायची आहे, तुम्ही घडी कचेरी ते एक सिंपल खाली तुमच्या માટે मी दाखवतो. एवर बाय नाववर इथं क्लिक कर जास, एवर क्लिक कर जा, एवर क्लिक करून कंटिन्यू ऑर्डरवर इथं दिखेलं आहे जे अठं तुमच्या खाल देखा ॲड्रेस आला आखा झाला, अठं ॲड्रेस आला तुमच्या अँड तुमच्या पिनकोड जे नंबर ते तुमचा मोबाईल नंबर पण आलं. खाल तुम्ही कंटिन्यूवर क्लिक कर जास. ओके, कंटिन्यूवर क्लिक करून मग तुम्हाला इथं दाखवजेल UPI का तुम्ही ऑनलाईन पेमेंट कराय हवीस तर तुम्ही UPI कर जा. तुम्ही अगर क्रेडिट कार्ड तुम्हा ATM हवा जे पण हवा ते तुम्ही कराय हवीस तर ते खन तुम्ही करून शकता. नेट बँकिंग हवा ते तुम्हाला काही ऑनलाईन नेट बँकिंगचा तुम्ही ऑप्शन आहे ते पण करून शकता. अठं कॅश ऑन डिलिव्हरी आहे, तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी म्हणजे काही तुम्हाला पुढं तुमच्या प्रोडक्ट येईल अँड मग तुम्ही पैसा देसाल तिला त्याला कॅश ऑन डिलिव्हरी सांगते तर ते रीते तर आपल्या अखेंच વધાર करून तर त्यांची कॅश ऑन डिलिव्हरी त्यांच करतो. सो आपले कॅश ऑन डिलिव्हरी त्यावर करून तर ऑर्डर प्लेस करून टाकू आणि कन्फर्म ऑर्डर करू. कन्फर्म ऑर्डर झाला आपला जरा कारण दाखवेल. ओके, माझा ऑर्डर कन्फर्म झाला तुम्ही देखून शकता. ऑर्डर प्लेस झाला, कन्फर्म झाला माझा ऑर्डर. असे रीते तुम्ही करून शकता. अँड तुम्हाला काही समज नाही पडला हवा काही नाही पडला हवा तर तुम्ही नक्कीच मला सांगा, मी तुम्हाला अजून बेस्टरीते सांगेन. तुम्ही नक्कीच कमेंट करा मला तुम्हाला काही कमी लागली काही समजला काही नाही समजला कसाक लागला ते માટે तुम्ही मला कमेंट कर जास. आणि व्हिडिओ पसंद आला हवा तर व्हिडिओला लाईक कर जास अँड शेअर कर जास વધારના વધારે. अँड चॅनलला पण सबस्क्राईब कर जास. बस थोडाच होता, मिळू अजून एका दुसरी नवी व्हिडिओ.